आणि आम्ही पाहतो की नवीन करारामध्ये जो प्रभुभोजन विधी आहे त्याच्यामध्ये भाकर सुद्धा आहे. आणि जुन्या करारामध्ये भाकर म्हणजे स्वर्गातून पडलेली भाकर असायची, मान्ना त्याला म्हणलं जायचं. आणि ती मान्ना किंवा ती भाकर नवीन करारामध्ये येशू ख्रिस्ताचं शरीर आहे. आणि येशू ख्रिस्ताच्या शरीराची ती जुन्या करारात जो मान्ना आहे तो प्रतीक होतं. आणि प्रभुभोजन विधी म्हणजे केवळ विधी नाही आहे. प्रभुभोजन विधी म्हणजे हा फक्त एक विधी नाही, तर ते क्रुसावरील येशू ख्रिस्ताच्या प्रेमाचं स्मरण आहे. क्रुसावरील जो प्राण त्यानं अर्पण केला, त्या प्रेमापोटी केलेल्या स्व अर्पणाचं जे आठवण करून देणारी गोष्ट कोणती असेल तर प्रभुभोजन आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्त प्रभुभोजन देत असताना म्हणतो, हे सर्व माझ्या स्मरणार्थ तुम्ही करा. येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना म्हणतो. आणि म्हणून प्रियजनांनो, मान्ना जुन्या करारात होता आणि नवीन करारात जीवनी भाकर म्हणजे येशू ख्रिस्त आहे. कराराचं रक्त जुन्या करारामध्ये होते आणि नवीन करारामध्ये येशू ख्रिस्ताचं रक्त आहे. आणि प्रियजनांनो, म्हणूनच प्रभुभोजन विधीच्या वेळेस येशू ख्रिस्त म्हणतो, द्राक्षरस देतो आणि म्हणतो की माझ्या नवीन कराराचं हे रक्त आहे. आणि भाकर देतो आणि म्हणतो की हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी मोडलं गेलेलं आहे. आणि म्हणून जुन्या करारातील पास ओव्हर जो आहे, म्हणजे जो वल्हांडण सण आहे, हा वल्हांडण सण हा नवीन करारात होणाऱ्या प्रभुभोजनची छाया, प्रतिछाया असा आहे. आणि म्हणून तो जुन्या करारातला जो पास ओव्हर आहे सण, रक्त लावणे आणि मान्ना खाणे, हे नवीन करारामध्ये ते पूर्ततेस येतं. ते वचन जुन्या करारातलं जे विधी आहे तो नवीन करारात येशू ख्रिस्ताच्या जीवनाद्वारे पूर्ततेस येतो. प्रभुभोजन म्हणजे तारणाची घोषणा आहे. प्रभुभोजन म्हणजे तारणाची घोषणा, आशेची आठवण आहे. प्रभुभोजन म्हणजे प्रभुभोजन मध्ये आम्ही भाकर तोडतो आणि हे भाकर म्हणजे देवाचं शरीर. आम्ही येशू ख्रिस्ताचं शरीर ते भाकर प्रतिरूपानं खातो. ती भाकर मोडते, परंतु त्याचं प्रेम जे आहे ते प्रेम कधीच तुटत नाही. ते प्रेम माणसावरचं आहे असं राहतं. द्राक्षरस ओतला जातो, पण येशू ख्रिस्ताची कृपा ओतल्यानंतर कितीही ओतली गेली तर ती संपत नाही. प्रियजनानो, प्रभुभोजन म्हणजे आपण क्रुसाकडे, प्रभुभोजन विधीद्वारे त्या क्रुसाकडे पाहत असतो आणि प्रभूच्या येण्याची वाट पाहणे या प्रभुभोजन विधीद्वारे केली जाते.